दुःखा भयपत्तास निर्भया शोकपत्तास निशोका होन्तु सभेति पाणिनं एतावताच अम्मैः सपतं पुण्यं सम्पदं सर्वदेवानुमोदन्तु सर्वसम्पत्तिसिद्धिया दानं ददन्तु सद्दाय सीदरक्षन्तु सर्वदा भावना विरतावन्तु गच्छन्तु देवतांगता सबे बुद्धा बलपत्ता पच्चकानच्च निहंदरं अरंतनाथ तेजेन रक्षण बंधानि सबसो आकाशताच भूमट्टा देवानाका महिंदिका पुण्यंतं अनुमोदित्वा चिरक्षन्तु शासनं चिरक्षन्तु देशनं चिरक्षन्तु त्वं परान्ते पुढे करेक्ट करा भाग्यश्री दुसरा सुद्धा बरोबर आहे उभे राहा एकाने पटकन उभे राहा टाका याच्या प्रतिनिधी जवळ पटकन टाका ठीक आहे आणि बस या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांनी फक्त तुमचं आमचं नव्हे तर जगाच्या पटलावर असणाऱ्या सर्व प्राणीमात्रांसाठी जे हित कल्याण या ठिकाणी चिंतलेलं आहे, सर्वांचं सुख चिंतलेलं आहे, ती सर्व सुख गाथा या ठिकाणी होते. इकडे सर्व सुख गाथा या ठिकाणी होते. छातीवर हात जोडा. सबे सता सुखी होंतु सबे होंतु चखेलिनो सबे भद्रान उपसति मागच्छि दुःखमागमा यानि भूतानि समागतानि भूमानि यानेव अन्तर्लिखे सबे भूता सुना भवन्तु अतोपि सकच्च सुनन्तु भासितं तस्मै भूतानि समेत सर्वे मेतं करोतं मनुष्यापजाय दिवाचरतो चर्यन्त बली तस्मै रक्षत अपमत्ता. यानंतर तथागत भगवान बुद्धांनी साधारणतः 2569 वर्षापूर्वी त्याच्या आजूबाजूला जो आशीर्वाद दिलेला आहे, साधारणतः 2500 वर्षापूर्वी, ज्याच्यामध्ये समस्त माणसाचं हित कल्याण आरोग्य या सर्वांची त्यांनी कामना केलेली आहे. ते अशील वचन या ठिकाणी होत असताना डोळस परिवाराने छातीजवळ हात जोडलेले आहेत, पगारे परिवाराने सुद्धा छातीजवळ हात जोडलेले आहेत. आपले डोळे सुद्धा बंद केले. या ठिकाणी अशील वचन होते भगवंताचं. डोळे बंद करायचे, छातीजवळ हात जोडायचे. पगारे आई छातीजवळ हात जोडा. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंगानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते. इचितां पतितां तुल्यं क्षिप्रमेव समीजतु सबे कुर्वन्तु चित्तसंकल्पा छन्दोपन्नो रसोयता आयु आरोग्य संपत्ति सर्वसंपत्तिमेव च ततो निपाण संपत्ति विनाते समीजतु. म्हणा साधु साधु साधु. या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा, जिला इंग्रजी भाषेमध्ये दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया असं म्हणतात, जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः स्थापन केलेली संस्था आहे, जिला बौद्धांची शिखर संस्था म्हणतात, बौद्धांची मातृसंस्था म्हणतात, कारण की बाबासाहेबांनी स्थापन केलेली आहे. त्या धर्मसंस्थेनुसार
त्याचप्रमाणे बाबासाहेबांनीच निर्माण केलेलं साधारणतः 24 फेब्रुवारी 2056ला जे प्रकाशित झालं ते बौद्ध जीवन संस्कार पाठ, त्या बौद्ध जीवन संस्कार पाठानुसार आणि संस्थेने सांगितलेल्या नियमाप्रमाणे जो पुण्यानुमोदन संस्कार विधी असतो, त्या पुण्यानुमोदन संस्कार विधीमधल्या ज्या काही गाथा आहेत, जे काही सूक्त आहेत ते या ठिकाणी मी घेतलेलं आहे. असं असताना हा जो पुण्यानुमोदन संस्कार विधीमधला जे पहिलं पर्व जे आहे कर्डकसर धार्मिक पूजा पाठाचं ते या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. आणि या ठिकाणी भगवंत डोळस यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे जे दुसरं सत्र आहे ते दुसरं सत्र या ठिकाणी सुरुवात होत असताना या ठिकाणी उपस्थित आमचे विजय कुमार कर्डक सर या इगतपुरीतच नव्हे, संबंध नाशिकमध्येच नाही, संबंध महाराष्ट्रभर ज्यांचं गुडविल आहे, नावलौकिक आहे, मधाळवाणीचे असणारे आमचे कर्डक सर यापुढील कार्यक्रमाचं सूत्रसंचलन नाची जबाबदारी सर्व मी त्यांच्याकडे भगवंत डोळस यांनी मला सूचना केलेली आहे. तर सर मी आपणास विनंती करतो डोळस परिवाराच्या वतीनं की आपण पुढील जो आदरांजलीचा कार्यक्रम आहे त्याचं सर्व व्यवस्थापन आणि सूत्रसंचलन आपण करावं. आपण स्टेजवरती आहे.